चिकन ग्रेव्हीच्या मी बऱ्याच रेसिपीज तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आजसुद्धा मी एक अशीच छान अशी ग्रेव्ही घेऊन आलेली आहे चिकन हंडीची. तर रेस्टॉरंट स्टाईल चिकन हंडी कशी बनवायची ती आता आपण पाहून घेणार आहोत. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. चिकन हंडी बनवून घेण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर जास्त करावा लागतो. त्यासाठी मी अर्धा कप इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात 2 मी दालचिनीच्या थोड्याशा अशा 1-1 इंचाच्या एवढ्या काठ्या घातलेल्या आहेत. 10 ते 12 मी काळे मिरे घातलेले आहे. 3 मी वेलची घातलेली आहे आणि अगदी अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा, पाव चमचाच असेल ते मी जिरे घातलेलं आहे. तर ते छान तडतडल्यानंतर मी 2 टीस्पून आलं आणि लसूण पेस्ट घातलेलं आहे. म्हणजे 1 टीस्पून आलं पेस्ट आणि 1 टीस्पून लसूण पेस्ट मी घालून आल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मी छान परतून घेत आहे. आल्या लसणाचा कच्चेपणा गेला की त्यात आपण हे मगाशी 4 मोठ्या साईजचे कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत ते यात ॲड करून घेणार आहोत. आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे या फोडणीवर मस्त शिजवून घ्यायचं आहे. एकदम कलर याचा गोल्डन झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये मात्र याला स्टर करत राहायचं आहे. हा पहा, कांदा एकदम गोल्डन असा ब्राऊन झालेला आहे. आता या स्टेजला मी 4 टमॅटोंची पेस्ट बनवून ठेवली होती ती पेस्ट मी घालून घेत आहे आणि ती पेस्टसुद्धा मी एकजीव करून घेत आहे. छान मी मिक्स करून घेत आहे. ती पेस्ट मी एकजीव करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी हे चिकन घालून घेतलेलं आहे. चिकनसुद्धा मी शिजवून घेतलेला आहे, मात्र तो माझा व्हिडिओ कुठेतरी स्किप झाला. आता चिकन शिजल्यानंतर मी 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून जिरं पावडर, 2 टीस्पून धणे पावडर आणि 1 टीस्पून मी गरम मसाला पावडर यात घालून घेतलेला आहे. आणि हे सगळे मसाले या चिकनमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला तुकडे मोठे हवेत की यापेक्षा छोटे हवेत की असेच हवेत ते तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही चिकनचे तुकडे करून घेऊ शकता. इनफॅक्ट तुम्ही बोनलेसचं सुद्धा चिकन हंडी बनवून घेऊ शकता, पण चिकन हंडी मोस्टली विथ बोन्स असते म्हणून मी सुद्धा विथ बोन्स ही चिकन हंडी बनवायला घेतलेली आहे. आता ह्यात पाणी घालायचं आहे. तुम्हाला कितीही चिकन हंडी जाडसर हवी किंवा किती तुम्हाला ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. मी तिथे 1 कप इतका पाणी घातलेला होता आणि आता मी अर्धा कप इतकी दही घालून घेत आहे. दही घालत असताना कधीही हाय फ्लेमवर दही घालू नका. हाय फ्लेमवर दही घातली तर ग्रेव्हीमध्ये दही फाटते आणि आपली ग्रेव्ही खराब होते. तर लो फ्लेमवरच तुम्ही दही घाला आणि छान झाकण लावून उकळून घ्या. आणि नंतर मग हे उकळलं की त्यात 1 टीस्पून कसुरी मेथी तुम्ही घालू शकता. आणि या स्टेजला मी हा स्पेशल चिकन मसाला घालून घेत आहे आणि अजून थोडंसं हे उकळून घेत आहे. इथे आता मी फ्रेश क्रीम घालून घेत आहे आणि ते फ्रेश क्रीमसुद्धा मिक्स करून घेत आहे. पाव कप साधारण मी फ्रेश क्रीम घालत आहे आणि ते छान असं या ग्रेव्हीमध्ये मी मिक्स करून घेत आहे. तुम्हाला हवं तर ही ग्रेव्ही बनवून झाली की तुम्ही दम देऊ शकता. म्हणजे थोडंसं दगडी कोळसा घेऊन तुम्ही याला एक कोळशाचा धूर लावून देऊ शकता. तर इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं. आता 1 उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आपण गॅस फ्लेम बंद करायची आहे. 1 उकळी आलेली आहे. गॅस फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावरून मी गार्निश करून घेत आहे. आणि लगेचच माझ्याकडे अशा प्रकारे हंडी स्टाईल एक भांडा आहे. त्या भांड्यात मी हे चिकनचं ग्रेव्ही चिकन हंडी मी काढून घेत आहे.
मी बटाटासुद्धा एक घालून घेतलेला आहे बरं का, कारण आमच्या घरी चिकन किंवा मटनमध्ये बटाटं अत्यावश्यक आहे. त्यामुळे मी एक बटाटासुद्धा यात घालून घेतलं होतं. तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही जरूर बटाटा स्किप करून घेऊ शकता. हंडी रेडी झालेली आहे. मस्त जाडसर आपली हंडी तयार झालेली आहे. तुम्ही कुठल्याही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर, तंदूर रोटीबरोबर किंवा भाताबरोबर हे सर्व करून देऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मात्र घरी नक्की करा. केल्यानंतर कसं लागते ते बघा आणि मग माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. बाजूला बेल आहे ती दाबा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळतील. आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत असंच छान छान खात राहा आणि स्वस्थ राहा.